सखींनो, मी अनिता वाडकर कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। तर चला पाहूया कृती। साठी घेतलेला आहे आपण 1 किलो चिकन आणि आपण अर्धा किलोची बिर्याणी करणार आहोत। अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलोची आपण ग्रेव्ही बनवणार आहोत। तर हे स्वच्छ धुवून घेऊयात। आणि बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहेत बासमती अर्धा किलो तांदूळ। तर हे एक 10-15 मिनिटासाठी मी पाण्यात भिजत ठेवणार आहे। तर एक वेळ स्वच्छ धुवून पाणी टाकूयात आणि मग दुसऱ्या पाण्यात थोड्या वेळासाठी आपण हे भिजत ठेवू। तर जोपर्यंत तांदूळ आपले भिजले जातील तोपर्यंत आता आपण आपलं चिकन मॅरिनेट करून घेऊयात। तर सर्वप्रथम आपण टाकणार आहोत ह्याच्यात 1-2 चमचे आलं लसूण पेस्ट। यानंतर टाकणार आहोत अर्धा चमचा हळद, त्यानंतर 1-2 चमचे लाल तिखट, म्हणजे जसं आपल्याला सप्पक हवं असेल किंवा तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही टाका। यानंतर आपण टाकणार आहोत धना जिरा पावडर, थोडंसं आपलं चिकनला जितकं लागेल तितकं आपण मीठ ॲड करणार आहोत। त्यानंतर घालणार आहोत हिरवी मिरचीची पेस्ट, घालणार आहोत मिरचीची पेस्ट आणि थोडासा लिंबूचा रस। यानंतर थोडासा लिंबूचा रस आपण घालणार आहोत। बिर्याणी मसाला आणि आपण आता छान मिक्स करून घेणार आहोत आणि जवळजवळ 1 अर्ध्या तासासाठी आपण ते मॅरिनेट व्हायला ठेवणार आहोत। जर तुम्ही लगेच बनवणार असाल तर ह्याच्यात थोडंसं जास्त दही टाका आणि सकाळी मॅरिनेट करून संध्याकाळी बनवणार असाल तर दही नाही घातलं तरी चालेल। तर आता हे मिक्स करून घेऊया। सगळे पदार्थ व्यवस्थित असे मिक्स करून ते झाकून घेऊयात आणि आपण आपला भात करायच्या तयारीला घेऊयात। इकडे भातासाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, छान उकळत आहे। आता आपण त्याच्यात टाकणार आहोत तेजपत्ता, काळी मिरी आहे, लवंग आणि चक्रीफुलाचे 4 तुकडे आपण ह्याच्यात टाकणार आहोत। आणि आता आपण चिकन मॅरिनेट करताना टाकलेलंच आहे, तेव्हा आता आपल्या भाताला जितकं मीठ असेल हवं असेल तितकं चवीपुरतं आपण पाण्यात टाकणार आहोत मीठ। आणि याला छान उकळी आली की आपण ह्याच्यात तांदूळ घालून घेणार आहोत। थोडंसं ॲड करणार आहोत आपण आपलं बिर्याणीला लागलेलं शहाजी। आता आपण ह्याच्यात 1 तास भिजवलेला आपला बासमती तांदूळ घालून घेणार आहोत। तर आपला भात छान तयार होईपर्यंत आपण आपला कांदा तळून घेऊयात। तेल तापलेलं आहे, कांदा घालून थोडं आपलं लालसर होईपर्यंत आपण ते छान तळून घेऊयात। मस्त असा कुरकुरीत कांदा व्हायला हवा, एकदम जाळायचा पण नाही आहे, फक्त सोनेरी रंग येईपर्यंत तो तळून घेऊयात। भात आपला 4 ते 5 मिनिटांमध्ये तयार झालेला आहे।
नंतर वाफेवरती तो फुलून येईल. तर आता मी हे गाळून घेते. तर ह्या चाळणीत मी तो काढून घेणार आहे, म्हणजे त्याच्यातलं पाणी जाईल आणि तो छान मोकळा होईल आणि फळफळीत पण व्हायला हवा. तर कांदा सुद्धा इकडे सोनेरी छान रंगावरती कुरकुरीत तळून घेतलेला आहे. आता तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हाताने कांदा थंड होईपर्यंत आपण चिकन फोडणी घालून घेऊयात. इथं भांडं ठेवलेलं आहे. सुरुवातीला आपण तूप घालत आहोत. घातलेले आहेत जवळजवळ 4 चमचे तूप. आणि आता आपण इथं घालणार आहोत आपलं चिकन. छान तुपामध्ये मिक्स करून एक 5 ते 10 मिनिटं मस्त वाफवून घ्यायचं आहे. तर 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण ते शिजवून घेणार आहोत. तर पिठाचं आणि दह्याचं थोडंसं पाणी सुटलेलं ना, ते मुरेपर्यंत आपण ते आणि 1-2 मिनिटं शिजवून घेऊया. तर आपलं चिकन वाफवून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यावर घालणार आहोत आपला तळलेला कांदा. तर तळलेल्यामधला अर्धा कांदा आता आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचा आहे. तर जर तुम्हाला बिर्याणीचे लेयर्स बनवायचे असतील तर तुम्ही भाजी कढईला काढून घ्या आणि अर्धी त्याच्यात ठेवून मग त्याच्यानंतर एकदा भाताचा आणि एकदा चिकनचा लेयर्स लावून घेताय. पण आता मी बनवत आहे दम बिर्याणी, तेव्हा सगळं चिकन मी खालीच ठेवणार आहे. आणि आता त्याच्यात आपण घालणार आहोत कोथिंबीर आणि थोडासा चिरलेला पुदिना आणि आपला बासमती भात, आपला तयार झालेला थंड भात आपल्याला घालायचा आहे. मस्त असा मोकळा भात तयार झालेला आहे. तो पूर्णपणे आपण पसरवून घेऊयात चिकनवर. जर तुम्हाला भातामध्ये खडा मसाला नको असेल तर तुम्ही काढून सुद्धा टाकू शकता आणि जर आवडत असेल तर तसाच ठेवा. मी तो तसाच ठेवलेला आहे. छान पसरवलेला आहे. ह्याच्यावर एक टाकणार आहे आपण 2 ते 3 चमचे तूप. यानंतर वरून घालायचं आहे आपलं केशर आणि दूध मिक्स करून मी घोल बनवलेला आहे. तर केशरचं पाणी थोडंसं आपण इथे टाकून घेणार आहोत. केसर घातलं ना तर आपला छान रंग येतो बिर्याणीला. यानंतर आपण तळलेला कांदा घालत आहोत. मस्त घमघमीत अशी वास येत आहे. आता वरती आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपला थोडासा पुदिना. आणि हे टाकून झाल्यानंतर मंद आचेवर पुन्हा त्याला एक 5-10 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचं लागेल. तर थोडा वेळ एक 2 मिनिटासाठी हाय फ्लेमवर ठेवायचा आणि नंतर 10 मिनिटासाठी ते बारीक किंवा लो फ्लेमवरती आपण ठेवून घेऊया. तर तवा ठेवलेला आहे हाय फ्लेमवरती. तो छान गरम झाला की आपण त्याच्यावर ठेवणार आहोत आपली बिर्याणीचं भांडं आणि त्यानंतर फ्लेम लो करून ते आपण गच्च झाकून ठेवणार आहोत. तर दम बिर्याणी करायची असेल तर वाफ बाहेर जायची नाही, यासाठी आपण ह्याच्यावर घालणार आहोत ओला कापड किंवा गव्हाचं पीठ तुम्ही मळून साईडनी लावलात तरी चालेल. तर आता मी थोडं आपल्याकडे पांढरं कापड आहे तर ते त्याच्यावर ठेवून झाकण लावून ठेवणार आहे. तर ओला कपडा मी घेतलेला आहे आणि तो असं साईडनी लावून घेणार आहोत आणि मग लावता लावताच त्याच्यावरती हे असं ताट झाकून घ्यायचं आहे आणि मग एक साईडनी ते कापड असं थोडंसं उचलून लावत जायचं आहे.
आपल्याकडे काही वजनदार ठेवण्यासाठी नाही आहे, तर वरती भांड्यात पाणी ठेवून ते भांडं वरती तुम्ही ठेवू शकता. तर मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आणि चला आता सर्व करून घेऊयात. मस्त असा कलर आलेला आहे. आणि छान वास पण सुटलेला आहे. ही बिर्याणी आपण सर्व केलेली आहे, कांदा गाजर सॅलड सहित. आणि आहेत मस्त झणझणीत असे आपले कबाब. तर चला आस्वाद घेऊयात. तर आजची आपली रेसिपी आपणास कशी वाटली कृपया लाईक शेअर कमेंट्स करा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांनो. पुन्हा भेटूया नवी कृती सहित. थँक्यू.